नमस्कार, मी श्रद्धा टपाल. टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. लग्नासाठी जागा शोधताय, छोटेखानी पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा आहे तर आता चिंता सोडा. आता आपल्या टिटवाळ्यात गुरवली रोडवरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिव्हर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. इथं उपलब्ध आहे नाश्त्यांसह व्हेज नॉनव्हेज जेवणाची सोय, सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी, त्याचबरोबर स्विमिंग पूलाचा आनंद घ्या. बर्थडे पार्टी, लग्नाचा वाढदिवस, मीटिंग, स्नेहमेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल, तर राहण्यासाठी एसी नॉन एसी रूमची व्यवस्था, तेही मोफत वायफायच्या सोयीसह. तेव्हा मग वाट कसली बघताय? आजच रिव्हर मून रिसॉर्टला भेट द्या. संपर्क 81 69 63 0204 किंवा 88 28 89 22 78. गोवेलीत रात्रीच्या अंधारात सुभेदार फार्म हाऊसवर प्रमिला घोडविंदेंची जेसीबीनं तोडफोड, जीवघेणा हल्ला. भयभीत सुभेदार कुटुंबाची पोलीस स्टेशनला धाव. कल्याण तालुक्यातील रायतेगाव हद्दीतील गोवेली येथे सुभेदार फार्म हाऊसवर रात्रीच्या अंधारात प्रमिला घोडविंदे यांच्याकडून जेसीबीच्या सहाय्यानं तोडफोड आणि कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत फार्म हाऊसचे मोठं नुकसान झालं असून सुभेदार कुटुंबानं भयभीत होऊन कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन तक्रार केली. फार्म हाऊसची तोडफोड आणि मोठं नुकसान. महेंद्र सुभेदार यांचं जवनदीप कॉलेजच्या मागील बाजूस सुभेदार फार्म हाऊस आहे. प्रमिला घोडविंदे आणि हल्लेखोरांनी जेसीबीच्या सहाय्यानं फार्म हाऊसचं कंपाऊंड आणि कोंबड्यांच्या पत्र्याच्या शेडवर तोडफोड करून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु सुभेदार कुटुंबानं तीव्र विरोध केला म्हणून मोठी घटना होता वाचली. या घटनेमध्ये तब्बल 94,000 रुपयांचं नुकसान झालं असून शेडमध्ये असलेल्या 70 ते 80 कोंबड्या पळून गेल्या. हल्ल्यामुळे सुभेदार कुटुंब भयभीत झालं असून परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. जमिनीच्या वादातून हल्ला. महेंद्र सुभेदार यांनी रायते येथील संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर 68 हिस्सा नंबर 13 मधील 94 गुंठे जमीन खरेदी केली होती. ही खरेदी अधिकृतरित्या उपनिबंधक कार्यालयात नोंद झाली असून गेल्या 35 वर्षांपासून सुभेदार कुटुंब या जमिनीवर फार्म हाऊस बांधून राहत आहे. मात्र प्रमिला विकास घोडविंदे, उज्ज्वला यशवंत सुरोशी, यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी या जमिनीवर हक्क सांगत या जमिनीमध्ये आपली 10 गुंठे जमीन आहे असा दावा केला, परंतु सुभेदार फार्म हाऊस आणि प्रमिला घोडबंदे यांच्या जागेच्या मध्ये गोविली ते मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील जुना रस्ता असून सुभेदार कुटुंबानं स्वतःच्या जागेतील जमीन रस्त्यासाठी सोडून आतमध्ये अनेक वर्षापूर्वी भिंतीचं बांधकाम केलं. तरी देखील नेहमी काही ना काही वाद निर्माण करून प्रमिला घोडबिंदे काही गुंडांना सोबत घेऊन सुभेदार कुटुंबाला नाहक त्रास देतात. याचप्रमाणे वाद निर्माण करण्याच्या हेतूनं बेकायदेशीरपणे जेसीबी आणून फार्म हाऊसची तोडफोड करण्यात आली. यामुळे महिला आणि कामगार अत्यंत घाबरली आहेत. सुभेदार कुटुंबानं तात्काळ कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम यांना भेटून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेतली. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महेंद्र सुभेदार यांच्याकडे तोडफोडीचा संपूर्ण व्हिडिओ पुरावा उपलब्ध असून त्याद्वारे आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं यावेळी पोलिसांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 333, 324, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सुभेदार कुटुंबानं मागितला पोलिसांकडून संरक्षण. या हल्ल्यानंतर सुभेदार कुटुंब अतिशय भयभीत झालं. आम्ही या फार्म हाऊसवर एकटे राहतो. वरील आरोपीकडून आमच्या जीवाला धोका असून पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा, तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महेंद्र सुभेदार यांनी पोलिसांकडे केली. या घटनेनं परिसरात तणावाचं वातावरण पसरलं असून पुढील चौकशीसाठी कल्याण तालुका पोलीस स्टेशन टिटवाळा वरिष्ठ निरीक्षक सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी तपास करत आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.